15 ऑगस्ट 2019 ला केंद्र सरकारने जल जीवन मिशन ही महत्वाकांक्षी योजना सुरू केली। योजनेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे 2024 पर्यंत भारतातील प्रत्येक ग्रामीण घरामध्ये कार्यक्षम वैयक्तिक नळ जोडणीद्वारे स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी पोहोचवणे। हर घर जल या घोषवाक्यावरही लाखो तरुण अभियंते, कंत्राटदार, ग्रामपंचायती आणि प्रशासन या महायज्ञात सहभागी झाले। महाराष्ट्र सरकारने देखील ही योजना प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार केला होता। सरकारी कंत्राटे काढली गेली, जिल्हा पातळीवर कामे सुरू झाली आणि शेकडो तरुणांनी आपल्या बेरोजगारीवर मात करत सरकारी यंत्रणेचा भाग म्हणून पाण्याच्या हक्कासाठी झटायला सुरुवात केली। पण या योजनेच्या झगमगाटामागे एक काळ वास्तव आहे, जे दिवसेंदिवस भीषण होत चाललंय। जलजीवन मिशन अंतर्गत काम करणाऱ्या अनेक लघु कंत्राटदारांना महिनोन-महिने बिल न मिळणं, निधी वितरणात दिरंगाई, कर्जबाजारीपणा आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या आर्थिक अडचणी हे सामान्य झालंय। केंद्र सरकारकडून राज्य सरकारला निधी उशिराने मिळणं, राज्य सरकारकडून विभागीय कार्यालयांकडे निधी न पोहोचणं आणि शेवटी कंत्राटदारांच्या हाती काहीच न लागणं ही साखळीच प्रस्थापित झाली आहे। या अपयशाचं भयंकर रूप सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात दिसून आलं। काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। तांदुळवाडी गावातील हर्षल पाटील या तरुण कंत्राटदाराने आत्महत्या केली आहे। सरकारी योजनेत प्रामाणिकपणे निष्ठेने काम करणाऱ्या हर्षल याचं स्वप्न म्हणजे गावोगावी पाणी पोहोचवणं। त्यांनी जल जीवन मिशन अंतर्गत स्वतःच्या जबाबदारीने अनेक कामं हाती घेतली। त्याचं काम इतकं दर्जेदार होतं की आजूबाजूच्या गावांतील लोकही त्यांच्या कामावर विश्वास ठेवून त्याच्या मार्फत प्रकल्प हाती घेऊ लागले। पण हर्षल याचं नियोजन, मेहनत आणि स्वप्न सरकारच्या असंवेदनशीलतेपुढे हतबल ठरली। त्याच्यावर सरकारकडून तब्बल 1.4 कोटींची देणी प्रलंबित होती। दुसरीकडे 65 लाखांचं खासगी कर्ज, सावकारांचा तगादा आणि शासनाकडून थांबा या एकच उत्तराने त्याचं आयुष्य अंधारात लोटलं। शेवटी त्याने आपल्या शेतात गळफास लावून आपली जीवन यात्रा संपवली। मागे पत्नी, 5 वर्षांची मुलगी, 2 लहान भाऊ, वृद्ध आई वडील असं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं। या घटनेनंतर राज्यातील राजकारण चांगलंच पेटलंय। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट सरकारवर असंवेदनशीलतेचा आरोप करत तीव्र शब्दांत टीका केली। लोकप्रिय योजनांमागचं असंवेदनशील वास्तव असं म्हणत त्यांनी हर्षलच्या मृत्यूस सरकार जबाबदार असल्याचं जाहीर केलं। तसंच खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील याबाबत ट्विट केलंय। तसंच खासदार संजय राऊत यांनी देखील यावर दावा केलाय। ते नेमकं काय म्हणालेत हे पाहूया। प्रधानमंत्र्यांनी महाराष्ट्रात 2 दिवस राहावं येऊन आणि गेल्या 5 महिन्याच्या आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांच्या आणि अशा तरुण उद्योजकांच्या त्यांच्या कुटुंबियांना बोलवावं आणि ह्या राज्याचं कसं स्मशान केलं आहे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या 2 डेप्युटींनी हे समजून घ्यावं। हर्षल पाटीलची आत्महत्या हा सदोष मनुष्यवध आहे, हा सदोष मनुष्यवध आहे। त्याला आत्महत्या का करावी लागली? जलजीवन मिशनमध्ये केलेल्या कामाचे पैसे त्याला वेळेत काय मिळू शकले नाहीत? त्याला कोण जबाबदार आहेत? कोणते मंत्री जबाबदार आहेत? कोणते अधिकारी जबाबदार आहेत? त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हे दाखल करणार आहेत का? त्यांना खरोखर न्याय द्यायचा असेल 1,40,00,000 तुमच्याकडे नाही सरकारच्या खात्यामध्ये। ठेकेदारांची 80,000 कोटीची बिलं थकली आहेत। अनेक ठेकेदारांनी आत्महत्या केल्या, मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर जाळून घेण्याचा प्रयत्न केला आणि काल या तरुण हर्षल पाटीलने आत्महत्या केली। तरी सुद्धा हे सरकारमधले 2-3 लोक हे मौज मजा करत फिरतात नरेंद्र मोदी प्रमाणे। काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये? दुसरीकडे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी हर्षल पाटील यांच्या नावावर कुठलीही अधिकृत कंत्राटी नोंद नाही, हे सब कॉन्ट्रॅक्टर असावेत असं सांगत हात झटकले। हे बघा, मी आत्ताच त्या गोष्टीमध्ये तपास केल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की हर्षल पाटील त्यांचं नाव आहे। तांदळी तालुका वाळवा इथल्या बाबतीमध्ये ही बातमी आलेली आहे, पण त्यांच्या नावावर कुठलंच काम नाही, त्या योजनेवर कुठलंच बिल पेंडिंग नाही। एखाद्या वेळेस त्यांनी सबलेट काम घेतलेलं असावं, पण त्याची नोंद जिल्हा परिषदकडे नाही। जिल्हा परिषदेच्या शिवूंशी आमच्या कार्यालयातून संपर्क झालेला आहे, मी स्वतः कार्यकारी अभियंत्यांशी बोललेलो आहे। त्यामुळे मला तरी असं वाटतं की त्यांचा या गोष्टीमध्ये कुठलाही संबंध नाही आहे। सबलेट काम केलं असेल तर ते आम्हाला माहीत नाही।
नाहीत तर बिलं कशी थकीत असा सवाल करत त्यांनी जबाबदारी झटकली. पण प्रश्न आहे, जर अशा मोठ्या स्वरूपाची जबाबदारी घेणारा सब कॉन्ट्रॅक्टर नोंदणीच्या पलीकडे राहतो तर त्या व्यवस्थेचा दोष कोणाचा? राज्यात सध्या जवळपास 90,000 कोटी रुपयांची कंत्राटदारांची थकबाकी प्रलंबित असल्याचंही स्पष्ट झालंय. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तब्बल 46,000 कोटींची देणी आहेत. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाने थेट कायदेशीर नोटीस देऊन हायकोर्टात जाण्याचा इशारा दिलाय. यावरही सरकारकडून प्रक्रिया सुरू आहे, थोडा वेळ लागतो हेच उत्तर मिळतंय. या घटनेनंतर संपूर्ण यंत्रणेसमोर अनेक गंभीर प्रश्न उभे राहतात. जर सरकार योजना सुरू करत असेल तर त्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेला निधी का नाही? जर कोट्यावधींची कामं कंत्राटदारांनी पूर्ण केली असतील तर त्यांची बिलं वर्षभर लांबणीवर का ठेवली आहेत? आणि सर्वात मोठा प्रश्न, जर याच योजना सरकारच्या लोकप्रियतेसाठी प्रचारात वापरल्या जात असतील तर त्यामागे कार्यरत असलेल्या माणसांना सरकार विसरतंय का? हर्षल पाटील यांची आत्महत्या हा एक अपघात नाही, तर तो शासनाच्या गलधान धोरणांचा, असंवेदनशीलतेचा आणि व्यवस्थेच्या अपयशाचा जळजळीत पुरावा आहे. हे केवळ एका कंत्राटदाराचं नाही तर संपूर्ण तरुण पिढीचं मनोबल खचवणारं चित्र आहे. सरकारने त्वरित अंमलबजावणी करून थकबाकी द्यावी, अशा प्रकरणांची चौकशी व्हावी आणि दुर्घटनांची पुनरावृत्ती टळावी यासाठी कठोर निर्णय घेणं अत्यावश्यक आहे. कारण आता प्रश्न जलजीवनचा नाही तर मानवी जीवन वाचवण्याचा आहे. दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.